आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे। बुलेटिनमध्ये सुरुवातीची मुंबईकरांसाठीची अतिशय महत्त्वाची बातमी। लोकलच्या प्रवाशांची जनावरांपेक्षाही वाईट अवस्था आहे। मुंबई हायकोर्टाकडनं रेल्वेची खरडपट्टी काढण्यात आली आहे। लोकलमुळे गेल्या वर्षी 2590 जणांचा मृत्यू झालाय। सरकारला या प्रकरणी प्रतिज्ञापत्र आणि त्यावरती भूमिका स्पष्ट करण्यास आता बजावण्यात आले। त्यामुळे सरकारला लवकरच आपली भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे। लोकलच्या प्रवाशांची अवस्था ही जनावरांपेक्षाही वाईट झाल्याचे ताशेरे हायकोर्टाने ओढलेले आहेत। तर काय म्हटलंय कोर्टाने रेल्वे प्रशासनाला खडसावलंय। मुंबईतल्या लोकल प्रवाशांची सुरक्षा राखण्यात अपयश। वाढत्या लोकसंख्येचं कारण देत रेल्वे प्रशासन कसं काय हात झटकतं असा सवालही केलाय। रेल्वे प्रशासन केंद्र सरकारला प्रवाशांच्या सुरक्षेची जाणीव नाहीये का असाही सवाल केलाय। लोकलमधनं प्रवास करणारी माणसं आहेत, जनावरांसारखे का वागवता? गर्दीच्या वेळी लोकलमधनं प्रवास म्हणजे प्रवाशांसाठी जणू मृत्यूच्या आखाड्याचा अनुभव असंही कोर्टानं म्हटलंय। मुंबईत लोकलचा मृत्यूदर हा 33% जास्त आहे। इतर देशात तो केवळ 1% असल्याचंही निदर्शनास आणून दिलंय। सामान्य प्रवाशांचा हकनाक जाणाऱ्या बळींचे रेल्वे प्रशासनाला कोणतंच सोयरसूतक कसं नाही असाही सवाल करण्यात आलाय। कोर्टानं रेल्वे प्रशासनाला काही सवाल केलेले आहेत आणि खडे बोल सुनावलेले आहेत। रेल्वे प्रशासन या संदर्भात आता काय उत्तर देतं हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। अधिक माहिती घेऊयात आमची प्रतिनिधी जुई जाधव हिच्याकडनं। जुई, अत्यंत महत्त्वाची आणि प्रत्येकाच्या मुंबईकरांसाठी जिव्हाळ्याचा असणारा विषय आहे आणि या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयानं अतिशय महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत किंवा काही प्रश्नही केलेले आहेत। कोण याला आता उत्तर देईल? प्रज्ञा, मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी लोकल, त्या मुंबई लोकलवर आता उच्च न्यायालयाने ताशेरे ओढलेले आहेत। कारण का जे मुंबईकर प्रवास करतात लोकलने त्यांना जनावरांसारखी वागणूक दिली जाते असं थेट आता उच्च न्यायालयानेच खडसावून विचारलं आहे रेल्वे प्रशासनाला हा प्रश्न। कारण का मृत्यूचा दर जो आहे तो वाढत चालला आहे, यासाठी रेल्वे प्रशासन कसंच काही करत नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे। खरं तर त्यांनी काही कारणं देखील दिली आहेत की रेल्वेमध्ये जो मृत्यू होतो, काही जण प्लॅटफॉर्म क्रॉस करताना, ट्रॅक क्रॉस करताना देखील त्यांचा मृत्यू होतो, तर जे अपुरे पादचारी पूल आहेत, भुयारी मार्ग आहेत, या कारणांमुळे देखील मृत्यू होतो असं निदर्शनास उच्च न्यायालयाने आणलं आहे। इतर जर आपण बाहेर देशात पाहिलं तर मग मृत्यूची टक्केवारी ही कमी आहे आणि महाराष्ट्रामध्ये विशेष करून लोकलने जे प्रवास करतात त्याची मृत्यूची आकडेवारी सर्वाधिक असल्याचं आढळून आणलं आहे उच्च न्यायालयाने। त्यामुळे आता 6 आठवड्यांची मुदत म्हणजे जवळपास 1 महिन्याची मुदत देण्यात आली आहे प्रशासनाला की तुम्ही नेमके कोणत्या उपाययोजना करणार आहात आणि हे जे मृत्यूचे दर होत आहेत, जे वाढत आहेत, ते कसे रोखाल, यासाठी तुम्ही काय उपाय करता हे तुम्ही लेखी आम्हाला द्या असं आदेश खरं तर मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला आहे। त्यामुळे या 6 आठवड्यांमध्ये नेमकं प्रवाशांचे जे हाल होतात, जे मृत्यू होतात प्रवाशांचे, ते रोखण्यासाठी रेल्वे प्रशासन काय करते हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। दुसरी बाजू जर आपण पाहिली प्रज्ञा, तर मग रेल्वे प्रशासनाकडून वारंवार हेच सांगितलं जातं की आम्ही ज्या रेल्वेच्या गाड्या आहेत त्या वाढवत आहोत, मात्र प्रवासी इतके असतात त्यांना कामावरती जाण्याची घाई असते, त्यामुळे प्रवासी जे असतात ते एकत्र प्रवास करतात आणि अशा दुर्घटना घडतात। मात्र हा जो 6 आठवड्यांचा कालावधी आहे, जी मुदत दिलेली आहे, त्या मुदतीमध्ये नेमक्या कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी जुई। तर यावरती आता काय उत्तर दिलं जातं हे पाहणे तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे।